पटसंख्या दिवसेंदिवस कमी होतीये। 15 वर्षात राज्यातील 22,000 महाविद्यालयांमधील तब्बल 52,000 शिक्षक आणि शिक्षकेतरची पदं रिक्त झालेली आहे। तर दुसरीकडे आता जिल्हा परिषदांच्या 62,000 शाळांमधील 20,000 शिक्षकांची पदं कमी झाली आहे। पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढलाय। दरवर्षी राज्यात सुमारे 200 खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भर पडतीये। त्याचा फटका देखील शिक्षकांना बसत असल्याचं बघायला मिळतंय। पीपीएफ खातं नॉमिनीमध्ये बदल करण्यासाठी आता कुठलं शुल्क आकारलं जाणार नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली। सध्या पीपीएफ खात्यावर 7.1% व्याजदर मिळतो, तो दरवर्षी चक्रवाढ होतो। या योजनेमध्ये दरवर्षी 1.5 लाखांची गुंतवणूक करता येते। अल्प बचत योजनेतील नामांकन रद्द करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आकारलं जाणारं 50 रुपये शुल्क देखील रद्द करण्यात आलेलं आहे। एमएमआरडीएच्या पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएने सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण तयार केलं। या धोरणानुसार आता प्रकल्पबाधितांना घराऐवजी थेट आर्थिक मोबदल्याचा पर्याय दिला जाईल। नव्या धोरणानुसार निवासी, अनिवासी आणि प्रकल्पबाधितांसाठी किमान 25 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळेल, तर झोपडीधारकांना कमाल 40 लाख रुपये भरपाई मिळणार आहे। मुंबईकरांच्या घरात आता पुन्हा आरे दूध दिसणार आहे, तर ग्राहकांच्या मागणीनुसार आरेचे पिशवीबंद दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होईल। महानंदच्या वतीने आरे दूध पुन्हा बाजारात आणले जाईल। पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला। त्याला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद असा मिळाला आहे। नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 2024-25 या आर्थिक वर्षात 105 कोटींचा महसूल प्राप्त झाला। गेल्या वर्षी 87 कोटींचा महसूल प्राप्त झालेला। यावेळेस महापालिकेने पाणीपट्टी वसुलीसाठी कंबर कसली आहे आणि नागरिकांनी देखील पुढाकार घेण्यासाठी उपक्रम राबवले। त्यामुळे आता महसुलात वाढ होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे।